नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सी-ई-टी लॉ 3 इयर्सचे स्लॉट 1 चे म्हणजेच शिफ्ट 1 चे जे काही क्वेश्चन झालेले आहेत, एक्झाममध्ये आलेले होते, त्याचं आपण एनालिसिस करणार आहोत. कोणते क्वेश्चन विचारलेले होते, जेणेकरून शिफ्ट 2 मध्ये जे काही स्टुडंट असतील किंवा शिफ्ट 3 मध्ये 4:30 ला जे काही स्टुडंट ज्यांची एक्झाम आहे, त्यांच्यासाठी हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत. बिकॉज काही क्वेश्चन यामधलेच रिफ्लेक्ट तुमच्या एक्झामला होत असतात. सो डायरेक्टली आपण स्टार्ट करूया. कोणते क्वेश्चन विचारलेले होते, वन बाय वन आपण यामध्ये घेऊया. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. आणि तुम्ही जर ह्या चॅनलला नवीन असाल, तर नक्की चॅनल हा सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो. ठीक आहे? आता आपण यामध्ये पहिलं बघूया स्टॅटिकचं जी-के आणि करंट अफेअर्सचं शिफ्ट 1 मध्ये जे काही क्वेश्चन विचारलेले होते विथ आन्सर त्याचं तुम्हाला मी यामध्ये सांगत आहे. पहिला क्वेश्चन जो विचारलेला होता, हू डेव्हलप चंद्रयान 3? सो कुणी डेव्हलप केला होता? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो यांनी हा डेव्हलप केला होता चंद्रयान 3. नेक्स्ट क्वेश्चन होता, आर-बी-आय प्रेझेंट गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा. महाराष्ट्राचं सॉन्ग यामध्ये विचारलेला कोणता आहे? तर जय जय महाराष्ट्र माझा हा सॉन्ग आहे. नंबर ऑफ महाराष्ट्र लोकसभा सीट्स किती आहेत टोटल? तर 48 यामध्ये सीट्स आहेत. त्यानंतर क्वेश्चन विचारला होता, व्हिच रिव्हर फ्लोज फ्रॉम महाराष्ट्र? याचं आन्सर आहे गोदावरी. चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत? तर जस्टिस संजीव खन्ना. त्यानंतर नेक्स्ट, अमेरिका अँड कॅनडा रिफ्ट नेम काय आहे? तर 49th पॅरलल लाईन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंट्री नॉट कनेक्टेड बाय इंडिया विथ बाय लँड विथ इंडिया. सो याचं करेक्ट आन्सर आहे श्रीलंका. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हू डिस्कवर ग्रॅव्हिटी? सो न्यूटन याने डिस्कवरी ग्रॅव्हिटी हे डिस्कवर केलं होतं. युक्रेनची कॅपिटल विचारली होती, कीव हे युक्रेनचे कॅपिटल आहे. विच वन इज वेब ब्राउझर? आता यापैकी सर्व त्यामध्ये ब्राउझर आहेत. सो यापैकी कोणताही तुम्हाला जर तिकडे ऑप्शन विचारला असेल, मे बी तुम्हाला तिकडे मायक्रोसॉफ्ट विचारला असेल, तर तिकडे तुम्ही करेक्ट आन्सर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट करणं गरजेचं आहे. वुडन सॅटेलाइट लॉन्च बाय which country in 2024? So answer is Japan. Next आहे फाउंडर ऑफ मुघल एम्पायर. सो बाबर इज द करेक्ट आन्सर. नोबल पीस प्राइज इज गिवन टू which country? ओस्लो मतलब नॉर्वेमध्ये आहे. आणि हू अवॉर्डेड एन्व्हायरमेंटल अवॉर्ड हा एक क्वेश्चन त्यामध्ये विचारलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला होता, हू विन फिफा वुमन प्लेयर अवॉर्ड 2024? सो आयटना बोनमाटी. दिस इज अ करेक्ट आन्सर. रामायण इज इन विच युग? सो त्रेता युग इज अ करेक्ट आन्सर. विंटर कॅपिटल ऑफ महाराष्ट्र कोणती आहे? सो नागपूर आहे. इंडिया साइन अ ट्रायलॅटरल एग्रीमेंट फॉर इलेक्ट्रिसिटी इन ऑक्टोबर 24 विथ विच कंट्री? नेपाळ आणि बांगलादेश या दोन कंट्रीजसाठी हे केलेलं होतं. सो त्यामध्ये जो ऑप्शन काय असेल तुमच्याकडे तो तुम्हाला करेक्ट करणं गरजेचं आहे. नेपाळ असेल तर नेपाळ, बांगलादेश असेल तर बांगलादेश. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच टेक्नॉलॉजी इज यूज फॉर क्रिप्टोकरन्सी? सो करेक्ट आन्सर आहे ब्लॉकचेन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच कंट्री इज कम्प्लिटली लँडलॉक? सो करेक्ट आन्सर इज स्वित्झर्लंड. नेम ऑफ द फंड गिवन टू फार्मर्स बाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन केस ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज? सो करेक्ट आन्सर आहे चीफ मिनिस्टर रिलीफ फंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिफा बेस्ट प्लेयर ऑफ द इयर? सो आन्सर आहे विनिकस ज्युनियर. त्यानंतर केरळाचं डान्स फॉर्म विचारलेलं होतं. सो कथकली इज द करेक्ट आन्सर. विच लँग्वेज इज गिवन स्टेटस ऑफ क्लासिकल लँग्वेज 2024? सो यामध्ये जे काही ऑप्शन तुम्हाला विचारले असतील ते तुम्हाला आन्सर देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सी-ई-टी आहे. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर हा तुमचा मराठी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चंद्रयान 3 वॉज लॉन्च फ्रॉम विच प्लेस? सो करेक्ट आन्सर आहे श्रीहरिकोटा. सतीश धवन स्पेस सेंटर आहे तिथून, म्हणजेच श्रीहरिकोटामधून हा लॉन्च केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जी-के रोलिंग जो बुक आहे तो कोणी लिहिलेला होता? सो हॅरी पॉटर. G20 समिट आहे, जी 2024 मध्ये कोणत्या कंट्रीमध्ये केलेली होती? सो ब्राझील या देशामध्ये केलेली होती. सो हे झाले करंट अफेअर्स आहे. नंतर लीगल ॲप्टिट्यूड्समध्ये जर आपण बघितलं, पॅराग्राफवरती एक क्वेश्चन विचारलेलं होतं. कॉन्स्टिट्यूशनवरती काही क्वेश्चन आलेले. आर्टिकल 14, 15, 32 आणि 21 यावरती क्वेश्चन आलेले. फंडामेंटल राइट्स यावरती क्वेश्चन होते. विडो मॅरेज ॲक्ट यावरती क्वेश्चन होते. टॉर्ट्स वरती होते. राइट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट यावरती होते आणि यू-डी-एच-आर म्हणजे युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राइट्स यावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेले होते लीगल ॲप्टिट्यूड सेक्शनमध्ये.
नेक्स्ट सेक्शन आहे लॉजिकल रिझनिंग. यामध्ये तुम्हाला एनालॉजी, ऑड वन आउट, सीरीज, अल्फाबेटिकल, डायरेक्शन, कोडिंग अँड डिकोडिंग, ब्लड रिलेशन, सिलोजिझम, लिनियर, सिटिंग आणि स्टेटमेंट अझम्पशन अँड कोर्स ऑफ ॲक्शन यावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेले होते शिफ्ट 1च्या पेपरमध्ये. इंग्लिशमध्ये जे सेक्शन विचारलेले होते डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच यावरती क्वेश्चन होते. टेन्सवरती होते, पॅसेज, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन यावरती होते, स्पेलिंग मिस्टेक यावरती क्वेश्चन होते आणि पॅरा जंबल यावरती सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारलेले होते शिफ्ट 1 मध्ये. सो एवढे क्वेश्चन शिफ्ट 1च्या मध्ये विचारलेले होते. शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 चे कंबाईन करून तुम्हाला डायरेक्टली पेपर एनालिसिस मी तुम्हाला देणार आहे. सो हे शिफ्ट 1 चे एनालिसिस होते. कोणकोणते क्वेश्चन विचारलेले होते, जे-के सेक्शनमध्ये, जे काही शिफ्ट 2 मध्ये एक्झामसाठी स्टुडंट जातील किंवा शिफ्ट 3 मध्ये जे काही स्टुडंट जाणार आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला विचारलीत एक्झाममध्ये, तर तुम्ही करेक्ट देऊ शकता. एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तो डेफिनेटली याला सबस्क्राईब सुद्धा करा आणि हे जे बेल आयकॉन आहे, त्याला प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन नवीन व्हिडिओच्या तुमच्यापर्यंत येत जातील. थँक सो मच.